सिंचन सेवा करते म्हणून मला लक्ष्मीची ओटी भरायची होती, म्हणून मी स्वामी आर्टमध्ये साडी घेण्यासाठी आले होते. पण माझी साडी राहिली बाजूला आणि ताईंनीच माझी ओटी भरली. काही व्यक्तींना असं खूप कमी लेखतात किंवा त्यांचा काही कुठला प्रोग्राम असेल तर सर्वात शेवटचं स्थान देतात. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. पण आज मला शीतलताईंकडनं एक शिकायला मिळालं की परमेश्वरामध्ये आणि बाहेरच्या माणसांमध्येच आपली नाती म्हणजे शोधायची, कोणाकडून कुठल्याही अपेक्षा न करता आपण फक्त देवामध्ये म्हणजे देवाची प्रार्थना करणे किंवा देवाकडून अपेक्षा करायची. बाहेरच्या लोकांकडनं अपेक्षा करून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. आज हे मला शीतलताईंकडनं शिकायला मिळालं आणि मी त्यांना मनापासून माझी बहीण मानलेलं आहे, कारण की मला देवाने बहीण नाही दिलेली. त्यामुळे शीतलताईच माझी बहीण आहेत आणि त्यांनी मला आज खूप छान मार्गदर्शन त्यांच्या वतीने मला म्हणजे दिलेलं आहे. त्यांचे खूप मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. शीतलताई. वर्षाताईंना दुःख झालं की काही लोक कमी लेखतात, हळदी कुंकवाला बोलवत नाहीत. आता हे स्वतः पोलीस आहेत, समाजामध्ये जे काही असं कार्य करतात त्यांच्यावर देवाचा कृपाशीर्वाद असतो, कारण त्यांच्यामुळं आज आपण सेफ आहे. मी लोकांना काय करते, आध्यात्मिक मार्गदर्शन करते, अध्यात्माकडे घेऊन जाते, त्यांना सुखी जीवनाचा मार्गदिशा दाखवते. मी देव नाही आहे, निमित्त आहे, मार्गदर्शन तुम्हाला देते. तसंच वर्षाताई पोलीस आहे स्वतः आणि माझ्यासोबत 1 वर्षापासून जोडल्या गेल्यात. मला असं काही वेगळं नाही वाटलं. त्या प्रकट दिनला आल्या, स्वामींची मूर्ती आपल्याकडनं वस्त्र घेऊन गेल्या, स्वामीमय झाल्या. त्या माझे व्हिडिओ बघून वर्षाताई कुठं पण असलं रस्त्यात, त्या ट्रॅफिक पोलीस आहेत बरं का, तिथं व्हिडिओ बघतात. किती चांगलं काम करतात. ह्यांना पण त्रास किती सांगा, नाईट करावी लागते, किती काय त्रास खूप असतो. एक लेडीजच्या रूपामध्ये सुद्धा तुम्ही देव बघा, जे सामाजिक कार्य त्याच्या रूपात देव बघा. आणि मी त्यांना देवाच्या रूपात मानते. जसं त्या माडी येतात वर्ष झालं आणि असं कधी झाले वर्षाताई, मला भेटण्यासाठी भरपूर लोक तरसतात की ताई कधी भेटणार. खूपदा येतात पण माझी त्यांची भेट होत नाही. पण जेव्हा वर्षाताई शॉपला तेव्हा त्यांची माझी भेट का होते. आज पण अचानक मी दुपारी आले तर वर्षाताई शॉपमध्ये म्हटलं की शीतलताई कुंचन सेवा घेतली, मला महालक्ष्मीची ओटी भरायची, दीपिका साडी दे. तर ताईने सुंदर बघा पर्पल साडी घेतली आणि अचानक मनात आलं, माझ्या ह्यांचे वडील आत्ताच एक्सपायर झाले, 1-2 महिने झाले ना, आणि ह्यांची ओटी भरायचीच होती. ह्यांच्या घरी जाणं झालं नाही. आज बघा महालक्ष्मीला खिरीचा नैवेद्य पण दाखवला आणि आज वर्षाताईंची लक्ष्मीच्या रूपात मी ओटी भरली बरं का. मला काही कमीपणा किंवा मला काही लाज वगैरे नाही वाटत, कारण कसं असतं माहिती आहे का, ही सृष्टी भगवंतानी बनवली आणि या सृष्टीवरल्या प्रत्येक माणसामध्ये देव मी बघते नेहमी. आणि